हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नेहा सोनू ब्लॉग्समध्ये. आणि 2-3 दिवसापासून माझे ब्लॉग्स आलेच नाही, का की मला बिलकुल बरं वाटत नाही आहे. मला थोडं सर्दी आणि खोकला झाला आहे त्याच्यामुळे. आणि मी ऑफिसला पण गेले नाही 2-3 दिवसापासून. त्याच्यामुळे तुम्हाला माझे ब्लॉग्स वगैरे पण नाही पडले. आणि मला जास्त दुखत होतं आणि कालच सलाईन वगैरे पण लावून आणली, त्याच्यामुळे माझे ब्लॉग्स पडत नव्हते तुम्हाला रोज. बघा, यांनी माझ्यासाठी हे आता जस्ट हे चिप्स आणले आणि हे पास्ता आणून दिलं. का बरं की ना, माझं एकदम असं भाजीपोळी वगैरे खायचं बिलकुल मन होत नाही आणि माझ्या तोंडाला पण बिलकुलच चव नाही. तर हाय गाईस, तर इथं दुखत होतं आणि आता काल तर आम्ही दवाखान्यात गेलो होतो. मग दवाखान्यात गेलो, हिला सलाईन बिलाईन लावली. तर मग हिला आता बरं वाटतं. इंजेक्शन दिलं डॉक्टरांनी. तर तिला तर काय खायचं मन नव्हतं. मग तिला आता मी पास्ता आणला आणि चिप्स आणले दुकानातून. आणि काल ती काही इतकं जेवली नाही, नॉर्मलच जेवली ती काल. आता तिने गोळ्या घेतल्या सकाळी. आता ती हे खाईन, मग आंघोळ करेन. मग आंघोळ झाल्यावर जेवण करेन, मग ती गोळ्या घेईन. मी आता तिला जर ग्लुकोज ते दिलं प्यायला, ते डॉक्टरांनी सांगितलं होतं एनर्जीसाठी. तर चला बाय, भेटू नंतर. तर तिला काल काहीच काम झालं नाही तिच्याकडून, तिचं दुखत होतं. तर मी तिला थोडंफार काम करायला लागलो. काही थोडं साफसफाई करायला पण मदत करू लागलो मी काल तिला. मी आत्ता तिला बोललो गाईस की तू आराम कर थोडाफार. मी आता कामावर चाललो, आजचे दिवस कुठं जाऊ नको. मग उद्या बरं वाटेल मग जा. तू आराम कर, मी आता चाललो. तर बाय. चाल, ठीक आहे, तुम्ही संध्याकाळी लवकर या. लवकरच येईन. ठीक आहे, बाय बाय. अरे आराम कर. चला तर गाईस, मी चाललो आता चार्जिंग घेऊन. चार्जिंग नाही झाली ना फोनची? नाही झाली ना, तर मग त्यामुळे. तिकडे लावतो ना ऑफिसवर माझ्या. चल मी चाललो. बाय बाय. आणि तू आराम कर, जेवण बिवण कर. चाल, झालं मग. बाय. बाय बाय. ठीक आहे, आराम कर, आंघोळ कर. बाय. बघा फ्रेंड्स, तर आत्ता जस्ट ते गेले कामावर. आणि ते गेल्यावर तर मला इतकी आठवण येते त्यांची आणि मला बिलकुल करमत पण नाही. आणि बघा, मी एकदम अशी बिमार दिसत असेल, का बरं की मला सलाईन वगैरे पण लावलं आणि मला काम करायची पण इच्छा होत नाही आहे. आणि माझ्याकडून काम पण होत नाही. ते होते, त्यांनी मला काल खूप मदत केली, झाडू वगैरे लागले, भांडे इकडचे तिकडे ठेवू लागले. पण आता ते गेले ना, आणि मी पण सुट्टी मारल, ते पण सुट्टी मारल, मग कसं चालेल. त्याच्यामुळे ते गेले मग कामाला. आणि आत्ता जस्ट मी घर वगैरे झाडून काढलं, आथरून वगैरे उचललं, का बरं मी बेड रेस्टवरच होते, सारखं आरामच करत होते. आणि आता माझे कपडे पण बाकी ना, तर मी आता ते कपडे पण वगैरे धुवून घेते. कपडे तर खूप आहे, पण म्हणजे मी ऑफिसला गेल्यावर वेगळे घालते, सकाळी पण वेगळे, तिकडून आल्यावर रात्री नाईटला पण वेगळे कपडे घालते. त्याच्यामुळे माझे थोडे जादा कपडे, त्यांचे काही नाही, 2-3च ड्रेस आहे माझे, खूप सारे ड्रेस. एक दिवसाचे 3, म्हणजे असे 3 दिवसाचे 9-10 ड्रेस माझे जमा आहे. तर मग ते एवढे एक खट्टी तर मी धुवू नाही शकत, का बरं की मला खूप अशी वीकनेस आहे. पण जसं जमल मला तसं मी थोडे थोडे धुवून काढते. तर चला मग आपण काम करूया, मग भेटूया. फ्रेंड्स, तर आता जस्ट मी आंघोळ केलेली आहे आणि आत्ताच मला थोडंसं फ्रेश पण वाटतं आहे. का बरं की आंघोळ नाही केली ना, ते एकदम असं, आणि तसं पण माझं दुखतच होतं. तर म्हटलं आपण फ्रेश होऊन घ्यावा आणि चांगलं पण वाटतं. आणि थोडेफार कपडे होते, मी ते वगैरे धुतले. आणि चला, तर मग आता मला भूक लागलेली, आपण आता पास्ता बनवून घेऊया. आणि तसं पण मला बरं वाटत नाही, तर मला खूप अशी थंडी वगैरे पण वाजून येते आणि मला असं चांगलं पण वाटत नाही आहे. आणि आराम जर केला ना, तर सारखं मग अजून असं वीकनेस फील होती. तर म्हटलं मग आता काहीतरी काम करून घेऊया. त्याच्यामुळे मी आज थोडीफार काम वगैरे करून घेतले. काल तर माझ्याकडून काहीच झालं नाही. तर चला आपण पास्ता बनवूया. आणि घरी किती बोर होतं आहे ना तसं पण, आणि मला एकदम असं वीकनेस वाटते, चांगलं पण वाटत नाही. काल ते होते माझ्याबरोबर, तर मला इतकं छान वाटत होतं आणि बोर पण नव्हतं वाटत ना, का बरं की ते होते, मग आम्ही सोबत टाईम स्पेंड केला, तर काय वाटत नव्हतं. पण आज मला इतकं बोर होतं आहे. आणि तसं ऑफिसमधून सुट्टी घेतलेलीच आहे, तर मग आता आराम करू, पण जादा आराम करू पण. आणि मला अजून सलाईन लावायला पण जायचं आहे, डॉक्टरने बोलवलंच आहे. इथं पण मस्त असं पाणी तापायला ठेवलेलं आहे, एकदम कमी गॅसवर.
कमी गॅसवर लवकर होत नाही म्हणून थोडंसं मी फुल केलं. आता उकडी आली का मग आपण याच्यामध्ये पास्ता टाकूया. फ्रेंड्स एकदम इथं अशी उकडी आलेली आहे मस्त गरम. आता आपण याच्यामध्ये पास्ता टाकूया. आता हे मस्त बॉइल्ड होतील. कधी एकदम पाऊस पडतोय, कधी एकदम ऊन पडतंय, वातावरणच काय कळत नाही. बघा फ्रेंड्स, इथं झाड वगैरे पण कसे हालताय जोरजोरात. मध्येच वारा येऊन जातो, मध्येच आहे ना खूप असं हवा येऊन जाते, अचानक दरवाजा पण खुलून जातो. पण एकदम असं वाईट वाईट आहे, पण कधी पण पाऊस येऊ शकतो. हे वगैरे झालं इथं बॉईल. तर आपण आता याच्यामध्ये मस्त हे पाणी वगैरे काढून घेऊया. सगळं वाफ होऊन जाते. आणि हे आता बघा सगळं पाणी मस्त सोकून घेईन याच्यामध्ये. ही चाळणी इतकी कामाची ना, कोणती पण भाजी वगैरे सगळ्याला मस्त काम येते. मस्त असे त्या नेटमध्ये आपण मस्त याच्यामध्ये ठेवलेले आहे. आणि हे पाणी इथं गाळलेलं आहे. आता जस्ट मी इथं कढई ठेवली आहे आणि कांदे वगैरे सगळं चिरलं. आणि आपण आता सुरू करूया पास्ता बनवायचं आणि बनवल्यावर भेटूया. चला इथे मी पास्ता वगैरे टाकला. याच्यामध्ये मी मस्त पास्ता मसाला, टोमॅटो, कांदे, जे आपण व्हेजिटेबल्स वगैरे होते ते सगळं वगैरे टाकलं. किती छान असा कलर आलाय बघा याला. आणि मी थोडेसे व्हेजिटेबल्स अवॉइड केले, म्हणजे एकदम असे थोडे थोडेच टाकले टेस्ट येण्यासाठी. का बरं की मला ते एवढं आवडत नाही ना व्हेजिटेबल्स जादा. आणि याच्यामध्ये मग आपण आता सॉस वगैरे, हे बघा आता जस्ट मी सॉस वगैरे टाकले. याच्यामध्ये 3 सॉस येतील. चिली सॉस, आपला जो असतो टोमॅटो सॉस, आणि एक असतो रेड चिली, ग्रीन चिली आणि टोमॅटो. ओके बघा फ्रेंड्स, आपला पास्ता झालाय तयार. आणि मी याच्यामध्ये ना वरून सॉस पण टाकलाय, का बरं की मला सॉस आहे ना खूप आवडतो. त्याच्यामध्ये टाकला तरी पण आवडतो, आणि त्याच्या म्हणजे वरून टाकला ना तरी पण मला खूप आवडतं. बघा फ्रेंड्स, हे झालं आपला पास्ता तयार. मी ना तुम्हाला आता सांगते टेस्ट करून की पास्ता कसा बनलाय आपला. ओके 1 मिनिट. एक नंबर, इतका छान झालाय. आणि ते वरून सॉस टाकून तर मला म्हणजे कोणत्या पण मी पास्ता वगैरे खाल्ला किंवा हॉटेलमध्ये किंवा कुठं, मी त्याच्यावरून सॉस टाकतेच. का बरं की सॉस टाकल्यावरच मला त्याची एकदम रिअलवाली टेस्ट लागते. चला आपण आता खाऊया आणि भेटूया. बघा फ्रेंड्स कसा खेळतो हा. डोळे मिसिक मिसिक नाही करावे. उत्कार शिकवण्याची दुकान आहे माझी ना का तुझी. बघा कसा पेपर खातो फ्रेंड्स. असं नको करू, तुझ्या पप्पाला नाव सांगून देईन मी. बघा फ्रेंड्स, आता जस्ट मी उठलेले आणि मी काल ब्लॉग काढला, पण मी रात्री काय ब्लॉग काढला नाही. आता जस्ट मी उठले आणि म्हटलं आता ब्लॉगचा एंडिंग करावा, का बरं की काल तर मी काय शूट केलं नाही. तुम्हाला दिसत असेल की माझ्या डोळे असे सुजलेले, का बरं की झोपेतून उठलं नाही एकदम डोळे असे सुजून जातात. आणि ते जस्ट झोपलेले आता. आणि म्हणजे ऑफिसला आता मी ते सुट्टी घेतलेली. मी आज विचार करत होते की मी आज वॅक्स करून येते, का बरं की खूप हेअरची ग्रोथ पण खूप झाली ना. मग मी विचारच करत होते की आपण वॅक्स वगैरे करून येऊ. तर मी पार्लरमध्ये गेले तर मी नक्की तुम्हाला तो ब्लॉग नक्की दाखवेल. आणि काल रात्री काही नाही, आम्ही जेवण वगैरे केले. आणि मग मी काल डाळ भात बनवला होता. म्हणजे तब्येत चांगली नव्हती ना, आणि डाळ भात खाल्ल्यावर चव येते तोंडाला. मी डाळ भात बनवला होता काल. आणि मग त्याच्यानंतर याच्या फॅमिलीवाल्यांचा फोन आला होता. मग आम्ही मस्त फोनवर गप्पा वगैरे मारल्या. रात्री मग आम्ही दोघांनी पिक्चर बघितलं. आणि यूट्यूबवर ते चॅनल आहे हॉरर स्टोरीचं, आम्ही ते बघतो. इतकं छान आहे ते. शिवम इज ऑन नाव आहे त्याचं, ते चॅनलचं. आणि इतक्या छान अशा स्टोरी सांगतो आणि रिअल बेस्टवर सांगतो, एकदम भूताच्या स्टोरी. तर आम्ही तेच बघितलं. आणि मग काही मी जेवण वगैरे केलं रात्री. मग नंतर आम्ही झोपलो. आणि मी त्यांना बोलले की काल म्हणजे व्लॉग नुसतं समोर दिसले होते स्टार्टिंगला. आणि मग त्याच्यानंतर मी काय शूट करायला काय घेतलं नाही, त्यांनी पण घेतलं नाही. तर मी त्यांना बोलले की आज त्यांनीच व्लॉग शूट करायचा आहे. तर आज जे पण स्टार्टिंगला व्लॉग स्टार्ट करल, तुम्हाला जो व्लॉग उद्या पडेल ना, तर हे शूटिंग करताना दिसेल तुम्हाला. ठीक आहे, का बरं की मग त्यांनी पण स्टार्ट करायला पाहिजे ना व्लॉगिंग कधीतरी. मी तर रोजच करते. ठीक आहे, ते तर करणारच आहे आपण, बघून नाही केलं ना मग मी कट्टी घेऊन टाकेन त्यांच्यासोबत.
आणि आत्ता जस्ट मी उठले वगैरे आणि मग इथून नेक्स्ट ब्लॉग मी तुम्हाला उद्याच्या याच्यात टाकेल कारण की काल तर मी ब्लॉग एंड केला नव्हता ना आणि मग तो ब्लॉग एकदमच अर्धावट झाला होता. मग त्याच्यामुळे मी पास्ता वगैरे काल बनवलं, दुकानामध्ये वेफर्स आणायला गेले, त्या मुलासोबत खेळले, ते पण क्लिप आहे माझ्या याच्यात, मी ती पण ॲड करणार आहे, ते तुम्ही बघा. चला फ्रेंड्स, असा होता माझा कालचा दिवस आणि मी थोडी वीकनेस आहे ना खूप, त्याच्यामुळे मी काल शूट नाही करू शकले, दॅट्स वाय. आणि आज मी तुम्हाला दाखवेल आज काय काय, म्हणजे मी एवढं तर काय दाखवू शकत नाही, पण मी जे नॉर्मल डेली रुटीन आहे मी तुम्हाला बरोबर शेअर करत जाईल, दाखवत जाईल. ओके, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन अजून कोणते व्हिडिओज पाहिजे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. ओके, बाय गाईज.